डीजेची सुमधुर साथ मनपूर्वक आभार मानूया ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची सातत्याने काळजी घेतली जाते। ऑफिशियल पंच आमचे तयार होत आहेत, सज्ज होत आहेत। द्वंद्वासाठी यावेळेस सिग्नल देताना पाहायला मिळतील। सलामीची जोडी मैदानावरती भोज संघाच्या वतीने ढोके संघाच्या वतीने सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। रवी आणि त्याला साथ देताना प्रदीप ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। ताकदवर जोडी आहे मैदानावरती, आपल्या गावाचा आणि आपल्या संघाचा यावेळेस प्रतिनिधित्व करेल। स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार। पहिला चेंडू प्रचंड वेग, अचूक टप्पा पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून गेलाय। विकेट किपरच्या स्वाधीन, कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवरती आणि चेंडू आलाय डॉट। 4 षटकांची मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये। भोज विपक्ष यावेळेस दुसरा चेंडू बॅटला स्पर्श होतोय, जागेवरतीच 30 यार्ड मध्ये अडवला जातोय आणि या दरम्यान सिंगल धाव येते। धावफलकाला सुरुवात श्री गणेशा होत असताना पाहायला मिळतोय धावफलकाचा आणि एका धावेनं धावफलकाला होतीये सुरुवात। धावफलकावरती एक धाव, रवीच्या बॅटमधनं ही सिंगल धाव येते। बॅटला स्पर्श झाल्यानंतर ही सिंगल धाव कंप्लीट केली आणि धावफलकाला सुरुवात करत असताना जोडी आपण पाहतोय। यावेळेस हा सुद्धा खोलवट टप्प्याचा चेंडू, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। फिल्डर आहे लॉंग ऑफ बाउंड्रीवरती, चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं केलं जातंय। एका धाबेनं डाबाला आकार देण्याचा प्रयत्न। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय विशालला, अतिशय मातब्बर गोलंदाज विशाल भारती, मातब्बर खेळाडू आहे। अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं हे अग्रगण्य नाव आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती। डावखुरी हातानं पुन्हा एकदा अचूक टप्पा, गुडलेन स्पॉट आणि चेंडूला टेक ऑफ केलंय। प्रचंड गती या चेंडूवरती, कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये फलंदाजाकडे आणि हा चेंडू डॉट येतोय। सातत्यानं चांगली गोलंदाजी होतीये। स्लॉकचं हे षटक आपण पाहतोय, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक। या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी फलंदाज तयार असतात, मात्र फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी ही गोलंदाजी। यावेळेस फिल्डर आहे, चेंडूला अडवण्यात अपयशी होतोय, मात्र मध्ये जो वेळ मिळाला त्या वेळामध्ये एक धाव घेण्याची संधी मिळाली। एका धावेची भर धावफलकाला होईल। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती। 3 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस, कुठलाही गडी बाद नाही आणि धावफलकावरती 3 धावा आपण पाहतोय। सलामीची जोडी मैदानावरती एकमेकांच्या साथीनं एका धावेनं डाबाला आकार देण्याचा प्रयत्न, यानंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, फिल्डर त्या ठिकाणी होता, मात्र झेल टिपण्यात अपयशी आणि या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल धाबेचं योगदान येते धावफलकाला। षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं। गोलंदाजी मार्कवरती विशाल भारती आपण पाहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर बिनबाद 4 धावा, सावध सुरुवात। थँक्यू सो मच। नाणेफेक जिंकली जय हनुमान ढोके संघानं। फलंदाजीचा धाडसी निर्णय स्वीकारला, त्यानंतर सलामीची जोडी जशी मैदानावरती आली त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर थोडासा संयमी खेळ ढोके संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय। जोडी मैदानावरती रवी आणि प्रदीप एकमेकांच्या साथीनं डाव सावरण्याचा नक्कीच प्रयत्न चालू आहे। पहिलं षटक समाप्त झाले, धावफलकावरती आहेत बिनबाद 4 धावा। गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज, षटक क्रमांक 2 ची जबाबदारी खांद्यावरती प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती। पहिला चेंडू लोवर फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले। फिल्डर आहे, चेंडूला अडवून फेक करतोय, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न आणि थ्रो आला होता, मात्र कलेक्ट करण्यात चुकी होती आणि या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये होतंय। 2 धावांची भर धावफलकाला येते आणि धावफलकाला थोडीशी संजीवनी प्राप्त होतीये। स्कोर कार्ड पुढे सरकलं 6 या आकड्यावरती, बिनबाद 6 धावा धावफलकावर आहेत। शांत संयमी सुरुवात। रात्रीचं हे वातावरण आपण पाहतोय, थंडगार हवा मैदानाच्या चारही बाजूने येत असताना भव्य दिव्य मैदान आणि ही रोषणाई जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं ही क्रीडा नगरी सजलेली आपल्याला पाहायला मिळतीये। जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर आलाय। पहिला चेंडू जर आपण पाहिला असेल तर 2 धावांसाठी आला, त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय डॉट।
धावफलक स्थिरावलंय 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा प्रभाकर. प्रथमेश. यावेळेस हा चेंडू स्विंग अँड मिस. बॅट फिरवली जाते मात्र बॅट वरती चेंडू येत नाहीये. प्रथमेश. अचूक टप्पा, अचूक गती आणि नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 2 खांद्यावरती जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी लीलया पार करताना पाहायला मिळतोय. सातत्यानं फलंदाजांना मात्र स्टॉप करून ठेवत असताना. स्ट्राइक वरती प्रदीप. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा फुलटो चेंडू. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. थँक्यू. धावफलकाला गती प्राप्त होतीये. 10 धावा धावफलकावर. 10 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. थँक्यू सो मच. लेट पण थेट आक्रमण पाहायला मिळत आहे. फलंदाज फलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रदीपच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा धमाका. षटकार येतोय. 6 धावांनी धावफलक वेगानं पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 16 या आकड्यावर. यावेळेस सुद्धा बॅटची कडा घेतली जाते. चेंडू फील्ड केला जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. दुसऱ्या धाबेचा होतोय प्रयत्न. पंचांचं गरज होती का हा प्रश्न स्वतःला विचारेल. कारण चौकार आला होता, षटकार आला होता, त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट झाली होती. या दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतोय. अतिघाई संकटात नाही. फलंदाज प्रदीपचा खेळ झालाय समाप्त. इन ॲट नंबर 3 वरती नवीन फलंदाज मैदानावरती मंगेश रवीची साथ देताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश. षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि धावफलकावर जर अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 17 धाबा अंकित झालेल्या आपण पाहतोय. एक गडी बाद 17 धाबा. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राइक वरती आपण पाहतोय रवी आणि त्याला साथ देताना पाहायला मिळतील मंगेश. रवी आणि मंगेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3 साठी किशोर. गोलंदाजी मार्क वरती ओम कोंडेश्वर बोस संघाच्या वतीनं हे 3रं षटक चालू होत आहे. स्ट्राइक वरती फलंदाज रवी तयार. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. बोस संघाच्या वतीनं हे 3रं षटक चालू होत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. नाव प्रचंड वेगवान चेंडू. लेग बी मित्रांनो, आपलं जोवेली गाव म्हटलं म्हणजे क्रिकेटसाठी अगदी प्रेमानं भरलेलं गाव आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे गाव आपण पाहतोय. सातत्यानं जय हनुमान जोवेली हा संघ आपण पाहतोय. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दखल घ्यायला भाग पाडणारा हा संघ. मोठ्या संघांमध्ये नाव मोजलं जातं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण गाव जर आपण पाहिलं असेल तर क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि त्या प्रेमातूनच सादर होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच जुबेली गावची भूषणा बहाल
याच दरम्यान सन्माननीय दामोदरजी पाटील आणि भगवान काका धुळे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय भगवानजी धुळे आणि दामोदरजी पाटील सर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तिसरा गडी बाद होतोय. भोज संघाला लागलेला हा तिसरा हादरा, ढोके संघाला लागलेला हा तिसरा हादरा आणि भोज संघाला मिळालेलं हे तिसरं यश. षटक क्रमांक 3 चालू आहे. किशोर गोलंदाजी मार्क वरती वेगवान अटॅक पाहायला मिळतोय. रात्रीची ही वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये वातावरण जरी थंड असलं तरी गोलंदाजीमध्ये मात्र दाहकता पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा तयार किशोर. नवीन फलंदाज या वेळेस सुद्धा बॅटची कडा फलंदाजाला जीवदान आणि एका धावेची भर धाव फलकाला. श्री गणेशा झाल्यानंतर मात्र थोडासा संयमी खेळ आपण पाहिला सुरुवातीला. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिला असेल थोडासा प्रदीप आक्रमक झाला. त्यानंतर षटक क्रमांक 3 चालू असताना मात्र किशोरची कमांड या पूर्ण षटकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. एका पाठोपाठ एक गडी बाद झाले. त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती. मात्र जीवनदान मिळत असताना या वेळेस हा सुद्धा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर अगदी बॉडी लाईन येतोय, शरीराच्या जवळून निघून जातोय. विकेट किपर आपलं उरलेलं काम पूर्ण करतोय आणि या चेंडूला समाप्त करतोय 0 धाबांसाठी. जबरदस्त गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिला असेल ओम कोंडेश्वर भोज संघाचा तर अतिशय वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक विशाल भारतीनं हाताळलं. त्यानंतर आपण पाहिलं प्रथमेशला. त्यानंतर हे षटक आपण पाहतोय किशोरचं. बराच वेळ चेंडू 2 धाबा कंप्लीट करण्याची संधी मिळाली. 2 धाबा येत आहेत. 2 धाबांची भर धाव फलकाला आणि 2 धाबांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड, 20 धाबा धाव फलकावर. 4 षटकांची मॅच मित्रांनो फाईट करायची असेल तर 30 ते 35 धाबा तरी कमीत कमी पदरामध्ये असाव्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. 20 धाबा धाव फलकावरती. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर संयमी खेळ, शांत चाललेला खेळ. या वेळेस हा चेंडू फलंदाज बाद होतोय. मंगेश नाराज निराश होऊन तंबूच्या आश्रयाला. 4था गडी बाद होतोय टीम ढोके संघाचा आणि 4थं यश मिळालं भोज संघाला. सातत्यानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाजांचा जर आपण विचार केला असेल तर अतिशय वेगवान मारा, अचूक टप्प्यावरती आणि अचूक दिशेवरती अचूक नियंत्रणानं केलेली गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचं उत्तर फलंदाजांकडे सातत्यानं पाहायला मिळत नाहीये आणि गोलंदाजांची कमांड संपूर्ण या 3 षटकांवरती राहताना पाहायला मिळाली. 3 षटकं समाप्त झाली. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 20 धाबा आहेत. 4 गडी बाद, 20 धाबा ढोके संघाची धावा संख्या. 4थ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज येतोय भोज संघाच्या वतीनं योगेश पाटील. 4थ्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेस ओरपीच आहे. मोठा फटका. फिल्डर आहे. चेंडूवरती अचूक नजर आणि चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळवलं. सुरुवातीला चेंडूला स्टॉप केलं, त्यानंतर चेंडूला मात्र स्वतःच्या हातात घेतला आणि सिंगल धाबेवरती समाप्त केलं. एका धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकतंय. 21 या आकड्यावर. 21 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा तयार. यावेळेस सुद्धा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा. बॅटला स्पर्श झाल्यानंतर सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला फील्ड केलं जातंय.
थ्रो थोडासा वाईड येतोय, मात्र वेळी स्वतःला आवरलं, चेंडूला कलेक्ट केलं आणि एकच धावेवरती समाप्त केलं. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतंय 22 या आकड्यावर. 22 ऑन द बोर्ड. शांत, संयमी आणि अगदी हळूवार सुरुवात पाहायला मिळतीये. डोके संघ फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारला फलंदाजी करण्याचा. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू, पंचांची घारीसारखी नजर चेंडूवरती आणि या चेंडूला मात्र वैध घोषित केलं जात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी योगेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. अनुभवी गोलंदाज अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम निर्णायक षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती योगेश पाटीलला. यावेळेस हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच महेंद्र धुळेंना आपण पाहतोय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा आणि एका धावेची भर स्कोर काढला येईल. संजीवनी मिळते धावफलकाला. धावफलक पुढे सरकतंय ते 23 या आकड्यावर. 23 ऑन द बोर्ड. जय हनुमान क्रीडा मंडळ झोबेली गाव आणि संपूर्ण झोबेली ग्रामस्थांची ही घोषणावळ आपण पाहतोय. अर्थातच झोबेली चषक 2022 चा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाची आजची पहिली रात्र अगदी थाटामाटात डामडौला सादर होत असताना शेवटचं षटक प्रगती पथावरती. यावेळेस टायमिंग प्रॉपर. फटक्यांची नितांत गरज होती आणि या गरजेच्या वेळेला आलेला हा अतिशय मौल्यवान फटका. कविदाच्या बॅटमधून आलेला हा 6 धावांचा तडाखा षटकार आलाय आणि धावफलकाला मात्र इथून चांगली मजबूती प्राप्त करून देतोय. 29 धावा. 29 ऑन द बोर्ड. 4थं षटक प्रगती पथावरती आहे आणि 4थ्या षटकाच्या प्रगती पथावर असताना या 29 धावा डोके संघाच्या आपण पाहतोय धावफलकावर. शेवटचं षटक प्रगती पथावर. शेवटचे 2 चेंडू गोलंदाज योगेश पाटील. यावेळेस हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. षटकार आल्यानंतर मात्र योगेश पाटील थोडासा गती आणि दिशा चुकत असताना पाहायला मिळाला. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, बोटांची जादू चेंडूवरती फिरवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू चुकीच्या दिशेला लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय आणि या चेंडूवरती अवांतरचा इशारा पंच महेंद्र धुळे सरांचा. वाईटचा इशारा येतोय. एका धावेची भर. 30 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. मी मगाशीच म्हटलं 4 षटकांची मॅच. 30 ते 35 धावा जरी असतील, रात्रीची वेळ आहे आणि यावेळेस खेळपट्टी थोडीशी साथ देताना पाहायला मिळतीये. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेस रन्स ऑन अ बोर्ड हा प्रेशर नक्कीच पाहायला मिळत असतो. यावेळेस सिंगल धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डरला वाटलं असेल कदाचित दुसरी धाव घेणार नाहीत, मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची भर येते स्कोर कार्डला. कविदास आणि सचिन एकमेकांच्या साथीनं डाव सावरत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 32 या आकड्यावर. 32 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ. शेवटचा चेंडू योगेश पाटील. यावेळेस सुद्धा समाप्त होतो. आपण पाहिलं असेल तर पाहायला मिळत आहेत 32 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा स्कोर कार्ड वरती. डोके संघाची धावा संख्या 24 चेंडू आणि 24 चेंडू आणि 33 धावांचा असेल आव्हान. या संपूर्ण सत्रासाठी मला संधी मिळाली सेवा करण्याची. 4 षटकांसाठी समालोचन करण्याची संधी मिळाली आणि येणाऱ्या 23 तारखेला सुद्धा आम्हाला संधी मिळते. मनपूर्वक आभार संपूर्ण झोबेलीकरांचे. विशेष आभार मानूया आमचे मॅडी सर, अर्थातच संपूर्ण बदलापूर परिसराला आणि झोबेली गावाला पडलेले गोड स्वप्न. बदलापूर गावाची मुलुक मैदानी तोफ अर्थातच आमचे मॅडी सर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर आणि त्यांच्या समवेत आजच्या रात्रीला साथ देत असताना आम्हाला पाहायला मिळत आहेत रोशनजी संते सर. या संपूर्ण मान्यवरांचा मनपूर्वक आभार मानूया. जोवेलीकरांचा मनपूर्वक आभार मानूया. आणि जशी द्वितीय सत्राला होईल सुरुवात, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल मानकिवली गावचा गोड आवाज. अर्थातच
यंग डॅशिंग डायनामिक आणि या वर्षीच्या हंगामाच्या आबादानं खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांना प्रेमात पाडलं. सन्माननीय राहुलजी चव्हाण सर यांना थँक्यू सो मच. तर खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय हनुमान ढोके संघ ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला होता, आमंत्रित केलं होतं यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी ओमकोटेश्वर भोज संघाला. बत्तीस धावा बनवल्या गेल्या 4 ओव्हरच्या अंती आणि आता 33 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सलामी जोडी आपण पाहू शकता श्रीपाद आणि त्याच्या साथीनं शंकर पाटीलला आपण पाहतो. गोरदा सज्जविल बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश भोईरला आपण पाहू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती 4 ओव्हरमध्ये 33 धावा इथे मात्र डिफेंड करायचे आहेत जय हनुमान ढोके संघाला. गेम ऑन, विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल रणवीर थोडंसं अडथळा आपल्याला पार मिळतोय. यावेळेस अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ओमकोटेश्वर भोज तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढोके संघ आपण पाहू शकता. 32 धावांवरती पूर्णपणे रोखण्याचं काम केलं गेलं यावेळेस टीम जय हनुमान ढोके संघाला. द्वितीय फेरीतील पहिली मॅच आपण एन्जॉय करतो 2 ताकदवर टीममध्ये. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. और द विकेट. पहिला बॉल खोदून काढलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सरळ निघून चालाय सीमा पार. अंपायर सिग्नल 4 की 6. नक्कीच चौकार असेल की षटकार असेल हा देखील प्रश्न आता निर्माण झाला. नक्कीच जर चौकार असेल की षटकार असेल थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवण्यात येईल. तेहतीस धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकता गोरदाचं स्वागत केलं, परंतु ते चौकारानं केलं की षटकारानं केलं हे देखील आपल्याला पाहायचं. नक्कीच दोन्ही संघांना आता मात्र अपेक्षा असतील चौकार की षटकार हा देखील प्रश्न आता मात्र निर्माण झाला. चेंडू जवळजवळ सीमेरेषेच्या जवळ ट्रॅव्हल झाला, परंतु तो सीमेरेषे आतमध्ये की बाहेर आहे हे देखील आपल्याला पाहायचं. नक्कीच आमची आयोजन कमिटी सलाह मशवरा करत असताना चेक करत असताना पप्पू दादा धुळे यावेळेस आपण पाहतो. थोडाच वेळा तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवण्यात येईल. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान जोलीगाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रिया मंडप डेकोरेटर्स आमचे संदीप धुळे आणि रोशन धुळे यांच्या स्वप्न साखर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यश षटकार. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार होतो. नक्कीच आमची आयोजन कमिटी गणेश दादा धुळे पप्पू दादा धुळे तुम्ही मात्र चेक करत असताना त्यांच्या माध्यमातून षटकार आला. सीमारेषे बाहेर चेंडू लँड झाला. गोलंदाज तयार राहून द विकेट. हा प्रकार ऑन साइडला पण फटका चांगला पार पुल केला, पण तो सक्सेसफुल ठरेल का? एक टप्पा तर पडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक रुपेश भोईर उत्तम फेक करतील दरम्यान 2 धावा मिळतील.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहू शकता, टाळ्यांचा गजर आपण पाहू शकता. यावेळेस टीम ओम कोटेश्वर बोस संघाच्या माध्यमातून 2 धाबा एकपट जातील. षटकार ठोकला होता पहिल्या बॉलवरती, दुसऱ्या बॉलवरती लगेच सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. 2 धाबा एकपट गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 8 या आकड्यावरती. आज खऱ्या अर्थात आपण पाहू शकता घारिवलीचा बुलंद आवाज, रोशनजी संदेश सर हे देखील आपण त्याचा आवाज आज ऐकतोय. खूप चांगली कामगिरी आपण पाहू शकता. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला. यावेळेस यष्टी रक्षक प्रदीपच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार, तर दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा आणि तिसऱ्या बॉलवरती चेंडू आला डॉट. 33 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या लक्ष्याचा आता पाठलाग करत असताना ओम कोटेश्वर बोस संघ गोलंदाज असतं या राऊंड द विकेट. बेगावरती स्वार असलेला गोलंदाज मंगेश पहिल्या बॉलवरती केलं स्वागत आणि आता मात्र पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळेस क्षेत्र निवडलाय. व्हाईटिश लॉंगाच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून चाललाय सीमा पार. श्रीपाद कानडीच्या बॅटमधून हा धमाका षटकार. चौदा आकड्यावरती आमचे ऑफिशियल स्कोरर प्रेम धुळे आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवत असताना 4 रात्रीमध्ये त्यांचं सुनेरी अक्षर आपण पाहू, कारण एक चांगला खेळाडू देखील आहे. जय हनुमान जोबिली संघासाठी बरेचसे वर्ष तो देखील खेळत आला आणि त्याचा नेहमीच खेळ आपण पाहत असतो, परंतु आज इथून विचार केला तर स्कोररच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. गोलंदाज मंगेश पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती राहून द विकेट नाव. यावेळी देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये यावेळेस गॅदर तर केलाय. धक्का पहिला लागेल यावेळेस फलंदाज बाद श्रीपाद कडाडी. बॅक टू द पॅव्हिलियन. रस्ता दाखवला न्यू बास्मन नाईट नंबर 3 वरती आपण पाहू शकता. वेळेस विशाल भारती दाखल होतो, एक चांगला खेळाडू आपण पाहू शकता. बरेचसे वर्ष त्याने ओपन मधून देखील प्रतिनिधित्व केलं मोठ्या मोठ्या संघामध्ये, त्याची वर्णी लागत होती, परंतु आज इथून विचार केला तर स्वतःच्या गावासाठी आणि नावासाठी तो देखील मैदानाच्या आतमध्ये उतरला. गुरुदास पुन्हा एकदा तयार. मंगेश 1 to go. राऊंड विकेटने यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पापडनंतर बेगावरती स्वार असलेला गोलंदाज यावेळेस वेगाने बीट करत असताना बॅट्समन विशालला शेपट गोड केले. यावेळेस आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिले झाले संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 33 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 14 धाबा स्कोरबोर्डवरती. आज खऱ्या अर्थात विचार केला तर आमचे सोमनाथजी खाडे सर यांचा देखील आवाज आपण ऐकला. तिसऱ्या रात्रीमध्ये ते देखील इनॅक्शनमध्ये असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचा देखील आवाज आपण ऐकू. साधारण बदलापूर असो, शहापूर असो, कर्जत असो, ठाणे असो, साधारण त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतो. आमचे बदलापूर समालोचन समितीचे सदस्य सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज आपण ऐकत होता. पहिल्या ओव्हरच्या अंती 14 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. 33 धावाचं लक्ष या मॅचमध्ये होतं आणि आता येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 19 धावांची. जय हनुमान ढोके संघ आपण पाहू शकता इनॅक्शनमध्ये आज खेळतो. फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि इथून मात्र 24 चेंडूमध्ये फक्त 32 धावांवरती त्यांना रोखण्यात आलं. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय इथून मात्र अंगलट आला की काय हा देखील प्रश्न आता निर्माण झाला.
कारण सातत्याने चांगली कामगिरी डोके संघाची आपल्याला पार मिळते, परंतु आज फक्त 32 धावांवरती ओम कोटेश्वर भोज संघ त्यांना पूर्णपणे रोखण्यात यश आलं. ओम कोटेश्वर भोज संघाला किशोरजी देशमुख देखील आपण पाहू शकता इनॅक्शनमध्ये सातत्याने दहिबली असो, वराडे असो, बेंडशिल असो, नेहमीच स्पर्धा कोणाच्या मैदानावरती असायची तर आमचे किशोरजी देशमुख साहेबांच्या मैदानावरती स्पर्धा असायच्या. परंतु आज आपण पाहू शकता बालकृष्ण मुंडे साहेबांचा हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतो. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक मंगेश आले होते चेंडूवरती, परंतु आपले चेंडू उचलून फेक करतील दरम्यान एक धाव मिळेल. नक्कीच फलंदाजाला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता शंकर पाटीलला, कारण मोठा स्ट्रोक खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, परंतु शेवटच्या मोमेंट आहे तो मात्र बॅटला अखडण्यात आला आणि दरम्यान फटका फसला होता. परंतु चेंडू दूर असल्या कारणाने मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. दरम्यान एकदा वेकबट झाले आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आपल्याच 15 या धावसंख्येवरती. पंधरा धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतो. डावखुराचा विस्फोट फलंदाज पुन्हा एकदा विशाल भारतीला आपण पाहू शकतो. आपण स्टाकिंग एंडवरती खेळ करण्यासाठी तो देखील पुन्हा एकदा सज्ज झाला. ऑन साईडला पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न, फटका फसला की काय यष्टीरक्षक जज करत असताना यावेळेस चेंडू जमिनीला दान झाला ना, तुला ना मला चेंडू जमिनीला, कारण जुतू देखील आले होते, सुरेश आले होते चेंडूवरती, त्यानंतर यष्टीरक्षक मंगेश देखील आले होते, परंतु यापुढे जीवनदान मिळतो. डावखुरा त्याचा एक विस्फोटक फलंदाज झाला. साधारण आम्ही म्हणत असतो पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच, परंतु आज इथून जर विचार केला तर कॅच ड्रॉप झाली आहे. तर दोन टीमचे कॅप्टन स्वरांश इलेवन मुळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट राज क्रीडा मंडळ कुळगाव, दोन टीमचे कॅप्टन यायचे आपण. एनिस ब्रेकमध्ये नाणेफेकीचा द्वितीय सत्र चालू आहे. यावेळेस आपण पाहू शकता नाणेफेकीचा गोल करायचा, विकेट करायचा प्रयत्न, जागेवर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यापुढे चेंडू जाऊन पॅडवरती आदळला आणि फलंदाज शंकर पाटीलला देखील मात्र परतावं लागले. फलंदाज बाद. कॅप्टन स्वरांश इलेवन मुळगाव, राज क्रीडा मंडळ कुळगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन अविनाश भोईर आणि मुळगाव टीमचे कॅप्टन आपणास देखील विनंती आपण टॉस साठी यायचे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या भेटीला येईल. दोन बलाढ्य संघ, एक एक संघाला ज्याने परास्त केलंय आणि हे दोन संघ आमने सामने आपण पाहतो सेकंड राऊंड मध्ये. मुळगाव वर्सेस कुळगाव, एक चांगला कॉन्टास्ट दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ऐकूया कमेंट बॉक्स मधून मॅचला नक्की सुरुवात होते, मॅच चालू आहे आणि या मॅच धावतं वर्णन राहुलजी चव्हाण यांच्या आवाजामध्ये. धक्का दुसरा लागला यावेळेस शंकर पाटीलला देखील परतावं लागला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेस विकास भारती विकी दाखल झाला नंबर 4 वरती. लेफ्ट ऑन राऊंड द विकेटने यावेळेस फटका चांगला पार मिळतोय. वाईटिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उत्तम फेक करते दरम्यान सिंगल, एकदा विकवट जाईल एका धाब्याच्या साथीने. आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 17 या धावसंख्येवरती 33 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. दोन फलंदाज, दोन बंधुराज बाद झाले. आपण पाहिलं शंकर पाटील बाद झाला, त्यानंतर आता मात्र विकास आणि विशालची जोडी आपण पाहतो यावेळेस मैदानावरती. मेन पदाच्या भूमिकेत आपण पाहू शकता महेंद्र धुळे सरांना आपण पाहतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची धुरा त्यांच्या खांद्यावरती नेहमीच आपण पाहत असतो. ऑन साईडला फटका चांगला पार म्हणतो, सफल झाले होते. आडवा बॅटने हा फटका खेळता चेंडू सर पाठवून दिला मिडविकेट बाउंड्री यांच्या बाहेर. फलंदाज विशालच्या बॅट मध्ये हा विशाल धमाका, बॉल सेवा फार आउट ऑफ द पार्क, षटकार. चला मुळगाव टीमचे कॅप्टन, मुळगाव टीमला विनंती आपण वेळेबाबत सहकार्य करायचे मित्रांनो. पूर्ण संघाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं नाहीये. मुळगाव टीमचे कॅप्टन, चला ऑफिशियल कॉल आहे मित्रांनो. एक धाव एकवटी जाईल एका धावेच्या साथीने. आता टीमची टोटल पर्यंत पुढे जात असताना वेळेस 24 या आकड्यावरती. याच दरम्यान सन्माननीय विष्णुदादा धुळे आपणास विनंती आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीच्या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. या सचिन शेठ दलाल आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. बदलापूर
ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि नामांकित उद्योजक. टॉस या ठिकाणी दोन टीम मध्ये मुळगाव वर्सेस कुळगाव. टेल असा कॉल आणि या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. निमंत्रित केले बॅटिंगसाठी स्वरांश 11 मुलगाव टीमला. जाऊया मॅचच्या दिशेने. एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी सामना नक्कीच आपण पाहतोय. या एक कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा राहुलजी चव्हाण यांचा आवाज. 12 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. यावेळेस टीम ओमकोंडेश्वर बोध संघाला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली झाली. फलंदाजी करत असताना देखील चांगली फलंदाजी झाली. टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना यावेळेस विशाल भारतीला आपण पाहतो. हाफ टॅकर होता, पुन्हा शफल झाले. आडव्या बॅटने चेंडूला खेचला. डी मध्ये क्षेत्रासाठी डी बॅकवर्ड स्कोर लेगच्या रिझम मध्ये तयार होता. हाताचा पिसारा फुलवला आणि टीपला झेल. इथे मात्र अजून एक धक्का लागलाय. झालाय फलंदाज विशाल फेल. बारा चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता होती. विकेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला फलंदाज विशालचा आणि पहिल्या बॉलवरती मात्र विकेटचं पतन करत असताना यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप भोईर. 11 बॉल आणि 9 धावा बनवायचे. त्यावेळेस टीम ओमकोंडेश्वर बोध संघाला. पुन्हा यावेळेस आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. अजून एक धक्का लागेल. तू चल मैं आया हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम यावेळेस ओमकोंडेश्वर बोध संघाची. मोठा भाऊ इथं मात्र बाद झाल्यानंतर यावेळेस विशाल बाद झाल्यानंतर विकास देखील परतावा लागेल. फलंदाज बाद. खाडे अल्लाने आपणास विनंती आहे आपण यायचे. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. सलग लागोपाठचा हा दुसरा धक्का लागत असताना आपण पाहिलं तर विशाल भारती बाद झाल्यानंतर विकास भारतीला देखील परतावा लागतंय. समीकरण सोपं होतं. राहुल अगदी 12 चेंडू 9 धावांची गरज असताना सलग लागोपाठचे 2 धक्के आहेत. इथून जर गोलंदाजी निर्णय आली हे भरपूर निर्णायक षटक असेल या मॅच. जर कदाचित या षटकामध्ये धावा कमी आल्या तर मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये अजून मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच मॅडी सर, कारण यंदाच्या हंगामामध्ये एक रेकॉर्ड देखील आपण पाहिलं असेल तर मोहने कोलेवाड्याच्या मैदानावरती 15 बॉलमध्ये 9 धावा तिथे मात्र डिफेन्स करायच्या होत्या कांबा संघाच्या अगेन्स्ट टीम घारिवलीला. आणि त्या 15 बॉलमध्ये 9 धावा डिफेन्स देखील केल्या होत्या घारिवली संघानं. हा देखील विक्रम आपण पाहिला होता त्या स्पर्धेमध्ये. परंतु आता इथून जर विचार केला तर 10 बॉलमध्ये 9 धावा डिफेन्स करायचे आहेत. 2 बॉल आपण पाहू शकता खूप सुरेखरित्या इथे मात्र फेकले गेले. गोलंदाज प्रदीप भोईरच्या माध्यमातून 2 बॉलवरती 2 विकेट इथून मात्र संपादित केल्या. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस देखील अपील आपल्याला पाहायला मिळते, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 61 रुपयात 1 धाव जोडी झाली आणि आता एका धावाच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस आपण पाहू शकता आता येणारे 10 चेंडू आणि 8 धावाची आवश्यकता. योगेश आणि प्रथमेश देसले ही जोडी आपण पाहतो. 25 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावांचं लक्ष होतं. हा प्रकार होता. सरळ रेषेमध्ये प्रकाश झूट करण्याचा प्रयत्न डीप क्षेत्राशी जज करतोय. 12च्या वेगाने आले होते कविदास आणि अजून एक धक्का लागेल. टीम ओमकोंडेश्वर बोध संघाला. प्रथमेश देसले बॅक टू द पॅव्हिलियन. मुलगावचे आमचे परम मित्र हर्षल लाड, आपणास विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. मुलगाव टीमचे खंदे समर्थक आहेत. मॅच राहुल भरपूर चांगले पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहे. हे सातत्याने मी नेहमी म्हणत असतो ना. 12 चेंडू 9 धावांची गरज आहे, परंतु मॅच मैदानामध्ये काय बनली आहे. गोलंदाजी भरपूर पाहायला मिळते. प्रदीप भोईरचे निर्णायक षटक आणि इथून मॅचला कलाटणी मिळेल का. जणू काय असं वाटलं होतं की भोज संघाचे समर्थक असे म्हणत असेल की सामना लगेच संपेल तर बरा होईल, परंतु या मॅच मध्ये हार मंजूर नसेल
जे हनुमान ठोके टीमला आणि गोलंदाजी भरपूर धारदार पाहायला मिळते प्रदीप भोईरची. नक्कीच 8 धावांची गरज आहे आता. मात्र येणारे 9 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस चेंडू मागे ट्रॅव्हल झाला. यशवी रक्षकाने चूक केली. यावेळेस चेंडूला उचलते फायलेच्या क्षेत्रामध्ये दरम्यान 22च्या रूपात 1 धाव मिळेल. एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतो संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता. यावेळेस ओमकोटेश्वर बोस संघ परंतु 22च्या रूपात 1 धाव जोडी जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल 26 या आकड्यावरती आपण पाहतो. 7 धावांची अजून आवश्यकता असेल यावेळेस ओमकोटेश्वर बोस संघासाठी. येणारे 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आपल्याला पार मिळते. हे 2 चेंडू मात्र भरपूर महत्त्वाचे असतील कारण हे 2 बॉल जर डॉट आले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला सामना पाहायला मिळेल कारण गोलंदाजीचा तोफखाना म्हणून जाणलं जातं यावेळेस जय हनुमान ढोके संघाला. कारण वेगावरती स्वार असलेला गोलंदाज मंगेशला आपण पाहिलं परंतु त्याच्या अगेन्स्ट धाबा आल्या. परंतु आता मात्र प्रदीप चांगली कामगिरी करत असताना स्टॅकिंगवरती यावेळेस फलंदाज आपण पाहतोय अनंत हंबीरला आपण पाहतोय. यावेळेस परिस्थिती थोडीशी गंभीर आहे परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये उभा राहील का यावेळेस अनंत हंबीर. बॅकफुटला जाऊन इथं मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस टप्पा पडण्याचा चेंडू निघून चालला आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. मॅचमध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते. मॅचमध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळतोय कारण आता येणारे 7 बॉल आणि आवश्यकता असेल 7 धावांची गरज असतं यार. यावेळेस देखील डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे होते परंतु 2 बॉल आले डॉट. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं जर 2 बॉल डॉट आले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जर 2 बॉल यावेळेस डॉट आले तर शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच पाहायला मिळेल आणि तसंच काही चित्रमध्ये पाहायला मिळतोय. अरे आ देखे जरा किसमें कितना है दम जम कर रखना कदम मेरे साथिया. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये कारण दोन्ही संघ आपण पाहू शकता ताकदवर आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. ढोके संघाला हार नाहीये मंजूर परंतु ओमकोटेश्वर बोस संघाला देखील जिंकायचे जरूर. शेवटची ओव्हर आपण पाहू शकता 6 बॉल मध्ये आता करायचे 7 ओमकोटेश्वर बोस संघाला तर 6 बॉल मध्ये 7 डिफेंड करायचे आहेत जय हनुमान ढोके संघाला. कोण जिंकेल ही मॅच भरपूर प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील कारण ज्या वेळेस 12 चेंडू मध्ये इथून मात्र आवश्यकता होती 11 धाब्यांची त्यावेळेस इथून मात्र पूर्णपणे कमबॅक केलं जय हनुमान ढोके संघानं. षटक क्रमांक 30 प्रदीप भोईरच्या खांद्यावरती होतं आणि त्याने धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या त्या म्हणजे 9. 12 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि आपण पाहू शकता 9 धावांची आवश्यकता होती 12 बॉलमध्ये आणि इथून जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या ते म्हणजे प्रदीप भोईरनं. 6 बॉलमध्ये आता मात्र 7 करायचे त्यावेळेस ओमकोटेश्वर बोस संघाला. दुसऱ्या बाजूला 6 बॉलमध्ये 7 डिफेन्स करायचे जय हनुमान ढोके संघाला. गोरदाजी मार्क होती यावेळेस गोरदाज कविदासला आपण पाहू शकता तो देखील सज्ज झाला. स्टॅकिंग वरती फलंदाज योगेश पाटील तर नॉन स्टॅकिंग वरती यावेळेस अनंत हंबीर. पंच आमचे आपण पाहू शकता यावेळेस महेंद्र धुळेनं आपण पाहतो माही यावेळेस मेन पंचाच्या भूमिकेत सज्ज झालेत. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जोविरीकरांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन खूप देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आमचे रिया मंडप डेकोरेटर्स संदीप धुळे असतील रोशन धुळे असतील यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकार देण्यात आलाय. ही रंगोरंगटी आपण पाहू शकता. मैदानाच्या चारी बाजूला हे कटआउट्स बजरंगबलीचे आपण पाहू शकता. गुरुदास यार हा प्रकार होता. यावेळेस लाईन पाहावी लागली संपार सिग्नल व्हाईट बॉल. मोक्याच्या निर्णयाने इथून मात्र संघ अडचणीत सापडला होता परंतु हा व्हाईट बॉल इथून मात्र भरपूर काही सांगून जाईल कारण ज्यावेळेस 6 बॉलमध्ये 7 धावा इथून मात्र डिफेन्स करायच्या होत्या जय हनुमान ढोके संघाला पहिला बॉल आलाय व्हाईट. एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव जोडी जाईल आणि आता 6 बॉलमध्ये 6 करायचे त्यावेळेस टीम ओमकोटेश्वर बोस संघाला. इथून जर विचार केला तर एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे इथून मात्र शिरकाव करेन ओमकोटेश्वर बोस संघ. जर एक चेंडू इथून मात्र डॉट आला अजून एक जर इथून मात्र फलंदाज बाद झाला तर नक्कीच कमबॅक करेल यावेळेस जय हनुमान ढोके संघ. स्टॅकिंग वरती आपण पाहू शकता योगेश पाटील. क्षमता योगेश पाटीलकडे देखील कुवत आहे योगेश पाटीलकडे देखील. यावेळेस विकेट करायचा प्रयत्न लाईन पाहावे लागेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव जोडली जाईल. आता यावेळेस 6 चेंडूमध्ये 5 डिफेन्स करायचे आहेत. ओमकोटेश्वर बोस संघ यावेळेस पाहू शकता फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉलमध्ये 5 इथून मात्र बनवावे लागतील. खेळाडू कक्षातून थोडासा आवाज कमी ठेवा प्लीज. शंकर पाटील तुम्हाला विनंती असेल. येस थर्ड अंपायर
केपी सर आपण जायचंय गोलंदाजीच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला. गुरुदास कविदासला आपण पाहतोय 2 बॉल त्यांनी वाईट फेकलेत. एक्स्ट्राच्या रूपात 2 धाबा जोडल्या जातील. 6 बॉलमध्ये 7 डिफेन्स करायच्या होत्या, परंतु अशा परिस्थितीमध्ये थोडासा दबाव असेल गुरुदास कविदासवरती आणि त्या दबावाखाली इथून मात्र तो गोलंदाजी करत असताना 2 बॉल त्यांनी वाईट फेकलेत, परंतु त्या दबावाला जुगारून कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण जय हनुमान ढोके संघ म्हटला तर गोलंदाजी सातत्याने चांगली राहिली आहे, परंतु आज जरी तुम्ही विचार केला तर थोडासा संघ अडचणीत सापडला. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केला होता, परंतु यापुढे जसा बॉल बॅटचा रटर मिळाला तसा टक्सा स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आणि त्या चेंडूवरती लागली भोज गावाची मोहर. चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटवर हा धमाका, विजय स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार.